हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तो आहे 2 दिवसाचा व्हिडिओ. म्हणजे भोगीच्या दिवशीचा आणि संक्रांतीच्या दिवशीचा 13 तारीख आणि 14 तारखेचा. काल व्हिडिओ काही आलेला नव्हता म्हणून मग 2 दिवसाचे व्हिडिओ मिक्स करून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सकाळी 6:30 वाजेपासून मी केली आहे व्हिडिओला सुरुवात. तर बाहेरचं सगळं झाडून पुसून स्वच्छ करून तिथे ना रांगोळी काढून घेतली. रांगोळी सगळी अशी रंगीबेरंगी तुम्हाला दिसलेली असेल कारण माझी इथली पांढरी रांगोळी संपलेली आहे. तर त्यामुळे सध्या ना आता रंगीबेरंगी जी रांगोळी आहे तर तीच मी काढलेली आणि त्यानंतर मग ना स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर सकाळी 6:30 वाजेपर्यंत माझी आंघोळ वगैरे सगळी आटोपलेली होती कारण आज भोगीचा दिवस होता. तर म्हटलं छान मस्त ना सगळं असं जे काही म्हणजे मिक्स भाजी वगैरे बनवतात तर ती बनवूयात म्हणून. तसं भोगी वगैरे ना आमच्या इकडे करत नाही, म्हणजे ज्या काही मिक्स भाज्या असतात किंवा जे सुगड पूजन वगैरे असतं तर ते आमच्या इकडे करत नाही. म्हणजे बघा प्रत्येक भागातली ना वेगवेगळी परंपरा असते. तर प्रत्येकाकडे आपापली वेगवेगळी पूजा असते. तर आमच्या इकडे ना भोगी वगैरे जे काही असतं किंवा सुगड वगैरे पूजल्या जातात तर ते काही आमच्या इथे केल्या जात नाही. म्हणजे मी माझ्या परिसरामध्ये किंवा माझ्या माहेरी वगैरे ना ही पद्धत मी बघितलीच नाही. त्यामुळे ते कशाप्रकारे करतात ते मला काही माहिती नाही आणि मी अजून केलंसुद्धा नाही. तर म्हटलं मिक्स भाजी बनवून घ्यायची. तर सगळं टिफिन वगैरे आटोपला आणि सकाळी बघा म्हणजे किचनमध्ये आली त्याच वेळेला सगळ्यात आधी मी चहा ठेवला होता. पण कामाच्या घाईमध्ये ना चहा मला शेवटी हे ऑफिसला गेल्याच्या नंतरच घ्यायला मिळाला. तर सकाळचं जे काही होतं ते सगळं आवरलं आणि त्यानंतर मग ना सायंकाळी म्हणजे भोगीच्याच दिवशी सायंकाळची वेळ आहे ही. तर मी आलेली आहे दुकानामध्ये वाणाचं सामान घेण्यासाठी. वाणाचं सामान काही घेतलेलं नव्हतं. ॲक्च्युली ना कालच मी तयारी केलेली वाणाचं सामान घ्यायला जाण्यासाठी. म्हणजे कालची 12 तारीख होती तर काल तयारी केलेली आणि तेवढ्यातच माझ्या काकाची मुलगी आली घरी बसण्यासाठी. तर तिच्यासोबत ना माझे 2-3 तास गेले. तर त्यामुळे मग काल काही वाणाचं सामान घ्यायला जाणं काही झालं नाही. म्हटलं दुसऱ्या दिवशी ना खूप म्हणजे गर्दी असते. तर त्यामुळे विचार केला की 1-2 दिवसाच्या आधीच आणू. तर 12 तारखेला विचार केलेला आणि तयारीसुद्धा केली. पण तेवढ्यातच माझ्या काकाची मुलगी आली तर त्यामुळे मग माझं राहिलं वाण घ्यायला जायचं. तर मग ना 13 तारखेला सायंकाळच्या वेळेला वाणसुद्धा घेतलं आणि येताना पार्लरमध्ये थोडंसं काम होतं. मला आयब्रोही बनवायची होती आणि हेअरकटही करायचा होता. पण आज हेअरकट करायचा या उद्देशाने मी काही आलेली नव्हती. पण पार्लर खाली होतं तर म्हटलं चला हेअरकटसुद्धा करून घेऊयात कारण माझे केस ना खूप डॅमेज झाले होते त्यामुळे. तर इथे ना छान असा हेअरकट करून घेतला मी. म्हणजे अगदी सिम्पलच केला. आता भोगीच्या दिवशी केस वगैरे कट करतात किंवा नाही करत मला माहिती नव्हतं. पण अनायसे मी पार्लर खाली होता तर केस जे आहेत तर ते कट करून घेतले आणि छान केस कट केलेले आहेत. तर अशा प्रकारे केस कट झाले आणि त्यानंतर रात्री 2:30 वाजता म्हणजे आता वाजलेले आहेत 2:30 आणि झोपेतून उठून मी बनवत आहे चहा. आता तुम्ही म्हणाल की एवढ्या रात्री चहा कोण पितं बरं? तर बरोबर आहे. पण अनायसे झालं असं की माझ्या इथे यांना जायचं होतं त्यांच्या ड्युटीवर, म्हणजे बाहेर स्टेशनमध्ये जायचं होतं आणि रात्री 2:30-3ला म्हणजे 3च्या दरम्यान त्यांची ना गाडी होती, ट्रेननी जाणार होते ते. तर त्यामुळे मग त्यांना जायचं होतं. म्हटलं थंडीचे दिवस आहे तर चहा घेऊनच निघा तुम्ही. आणि बघा दुसऱ्या दिवशीची ना संक्रांत आहे आणि रात्रीच्या वेळेला म्हणजे यांचं बघा आता ना त्यांच्या ड्युटीवर जाणं म्हणजे त्यांचं ड्युटीवर जाण्याचं काम निघालं. आणि बघा सणावारांच्या दिवशी ना लोकांना ना सुट्ट्या असतात. पण माझ्या इथे ना समजा जर नॉर्मल रुटीन असेल तर त्यापेक्षा ना आणखी हे जे हेक्टिक रुटीन असतं ना तर ते म्हणजे असं सणावारांच्या दिवसांमध्ये होतं. म्हणजे नॉर्मली समजा 8 वाजता जर घरून निघायचं असेल यांना तर काही सणवार असेल किंवा जर तुम्हाला काही काम असेल तर त्या दिवशी बरोबर त्यांना 5 वाजता 6 वाजता असं त्यांच्या ड्युटीवर जायचं असतं. तर यांच्यानं म्हणजे कामाचं जे आहे तर ते रुटीन अशा प्रकारे असतं. तर रेल्वेमध्ये आहेत हे. तर काहीतरी असा ब्लॉक वगैरे काहीतरी होतं त्या लोकांचा. तर त्याच याच्याने म्हणजे पहाटेला 5:30-6च्या दरम्यान काहीतरी ब्लॉक मिळणार होता. तर त्यामुळे मग रात्री ना 2:30-3ची ट्रेन होती. बाहेरगावी स्टेशनला जायचं होतं. तर त्यामुळे आमच्या इथून स्टेशनसुद्धा थोडंसं लांबच आहे, 6-7 किलोमीटर, जवळपास 7-8 किलोमीटर पडत असावं. तर त्यामुळे अर्धा-पाऊण तास ना आधीच घरून निघावं लागतं कारण ट्रेन जी आहे तर ती वेळेमध्येच म्हणजे पकडायची असते. तर त्यामुळे तर रात्रीला 2:30 वाजता हे निघाले आणि म्हटलं जायच्या आधी ना थोडंसं चहा वगैरे घेऊन घ्या कारण बाहेर नाहीही म्हटलं तरी थंडी खूप असते. तर त्यामुळे
तर रात्रीला हे गेले आणि त्यानंतर मग हा आहे संक्रांतीचा दिवस म्हणजेच 14 तारीख. तर 14 तारखेला सकाळी सकाळी जे काही आपले कामं वगैरे असते तर ते सगळे कामं आटोपले. सकाळी नाहीही म्हटलं तरी बघा साफसफाईचे ना असे कितीतरी कामं निघत असतात. तर ते सगळे आटोपले आणि त्यानंतर मग ना मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. तर आजच्या दिवशी बघा आमच्या इकडे ना वाटाण्याच्या शेंगा आणि जे रताळे असतात आमच्या इकडे ना शक्करकंदी म्हणतात त्याला, तर ते वगैरे उकडून खातात. तर त्याचप्रमाणे मी इथे ना वाटाण्याच्या ज्या शेंगा आहेत तर त्या फ्राय करायला घेतल्या. म्हणजे नाश्त्यामध्ये वाटाण्याच्या शेंगा वगैरे आणि बरेचसे असे काय काय जे आयटम असतात तर ते खातात या दिवशी. तर म्हटलं जी आपली परंपरा आहे तर जेवढं आपल्याच्याने जमते, म्हणजे सगळ्याच गोष्टी तर आपण नाही करू शकत, पण ज्या ज्या गोष्टी आपल्याच्याने जमतेत तर त्या गोष्टी कराव्यात. आणि मला सवय आहे की जे सण असतात आणि त्या सणांमध्ये जे जे काही बनवलं जातं किंवा ज्या ज्या काही गोष्टी केल्या जातात तर त्या मी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे सणाचा सणपणसुद्धा आपल्याला वाटतो. तर इथे मी ज्या शेंगा आहेत तर त्यांना छान अशा फ्राय करून घेतल्या आणि त्यानंतर आजच्या दिवशी ना आमच्या इकडे मुगाच्या डाळीची खिचडी आणि वालाच्या शेंगाची भाजी तर असं बनवलं जातं. पण आजकाल मुलं बघा वालाच्या शेंगाची भाजी आणि खिचडी वगैरे ना फारसे असे खायला बघत नाही. तर त्यामुळे मग मी काय करते की अशा प्रकारे ना मसाले भात बनवून घेते. म्हणजे त्याचमध्ये थोड्याशा वालाच्या शेंगा आणि मुगाची डाळ वगैरे घालून जो मसाले भात असतो तर तो बनवून घेते. म्हणजे एक जी परंपरा आहे आपली तर तीसुद्धा पाळल्या जाते आणि मुलांचं पोटसुद्धा भरतं. नाहीतर मग आपल्या परंपरेच्या चक्करमध्ये आपण ना मुलांना उपाशी ठेवतो. तर त्यामुळे मग ना अशा प्रकारे जो मसाले भात असतो तर तोच मी बनवून घेते. त्यामध्येच थोडीशी मुगाची डाळ आणि थोड्याशा वालाच्या शेंगा, म्हणजे 4 जरी शेंगा असल्या ना तरी त्या म्हणजे पुरेशा असतात. तर अशा प्रकारे ना जो मसाले भात असतो तर तो मी बनवून घेते. म्हणजे मुलं आवडीने खातातसुद्धा आणि आपली जी परंपरा आहे तर तीसुद्धा छान अशी जोपासल्या जाते. तर इथे तोच जो वाटाणे भात आहे, सॉरी मसाले भात आहे, तर तो मी फोडणी करायला घेतला आणि ऑब्वियसली त्यामध्ये ना वाटाण्याचे शेंगा वाटाण्याचे दाणे टाकलेले आहेत. तर वाटाणे भातसुद्धा म्हणायला त्याला काही हरकत नाही. तर इथे जो वाटाणे भात आहे तर तो मी फोडणी करायला घेतला आणि ना पूजा व्हायची होती आज. म्हणजे आधी ना स्वयंपाक पाणी जे काही आहे तर ते मी आटोपायला घेतलं, कारण आपल्याला सकाळी साफसफाई वगैरे करतपर्यंत उशीरच होतो थोडासा. तर मग म्हटलं की आधी स्वयंपाक बनवून घेते आणि तसाही नैवेद्य वगैरे लावायचा असतो. तर त्यामुळे आधी स्वयंपाक बनवून घेतला आणि त्यानंतर इथे पूजापाठी करायला घेतली. देवांची आंघोळ वगैरे जी काही आहे तर सानू घरी होती, म्हणजे सुट्टी होती आज तिला, तर तिने घालून दिली आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे लावला मी. आजच्या दिवशी ना वाण, म्हणजे जे काही आपण वाण वगैरे आणतो सुहासिनी स्त्रियांना देण्यासाठी, तर त्या वाणाची सुद्धा पूजा करावी लागते. तर याच्याने जे वाण आहे तर ते मी ना संक्रांतीच्या आधीच घेऊन येते आणि त्यानंतर अशा प्रकारे बघा वाणाची आपल्याला ना, म्हणजे देवी पार्वतीला नमस्कार करून अशा प्रकारे ना वाणाची पूजा करून घ्यायची. जेही सामान आपण सुहासिनी स्त्रियांना देण्यासाठी आणतो तर त्याची पूजा करून घ्यायची. त्यामध्ये ना थोडे थोडे गहू टाकलेले आहेत मी, कारण हे जे सामान आहे तर ते आपण खाली ठेवू शकत नाही. त्यामुळे मग गहू, बोर, वाटाण्याच्या शेंगा असे काय काय आयटम आपण त्यामध्ये टाकत असतो. तर थोडे थोडे गहू टाकलेले आणि जे सामान आहे तर त्यांची ना पूजा करून घेतली. आणि त्यानंतर मग ना सायंकाळच्या वेळेला, म्हणजे जवळपास 2:30-3 वाजलेले असावे, माझा गेटअप मी चेंज केला, कारण जी साडी आहे तर ती थोडीशी ना कडक होती आणि काम करायला कम्फर्टेबल काही वाटत नव्हतं. तर त्यामुळे मग ना मला चिवडा आणि लाडू बनवायचे होते. काल बनवायचे होते, पण काल काही ते बनवणं झालं नाही, कारण काल ना थोडासा उशीरच झाला होता मला. म्हणजे पार्लरमध्ये वगैरे गेलेली आणि त्यानंतर पुन्हा आणखी ज्या भांड्यांच्या दुकानामध्ये मी गेलेली होती तर तिथे माझं ना काही काम होतं. पुन्हा आणखी रिटर्न मला भांड्यांच्या दुकानामध्ये जावं लागलं. आठवडी बाजारसुद्धा होता, मग भाजीचं वगैरे सुद्धा जमवायचं होतं. तर काल रात्री ना थोडंसं हेक्टिकच झालं, त्यामुळे मग काही जाणं झालं, म्हणजे चिवडा आणि लाडू काही बनवणं झालं नाही. तर आज म्हटलं सकाळचे कामं माझे आटोपले आणि तीळ वगैरे भाजून घेते आणि चिवडा लाडू बनवून घेते. तेवढ्यात पुन्हा आणखी माझ्या काकाच्या मुलीला माझ्या इथे ना थोडं काम होतं, तर ती आलेली. आज पुन्हा आणखी तिच्यासोबत माझा 1-1.5 तास टाईमपास झाला. पुन्हा आणखी 1-2 घरूंना हळदी कुंकवासाठी फोन आले. तर एक हळदी कुंकू तर अगदी जवळच होतं, पण एक हळदी कुंकू जे आहे तर आमच्या घरापासून ना म्हणजे 17-18 किलोमीटरवर त्यांचं घर होतं, तर तिथे जायचं होतं. आणि योगायोगाने झालं असं की त्यांचा जो घर आहे तर तो शोधायला मला ना खूप वेळ झाला. तर ते मी समोर तुम्हाला सांगतेच, पण मी आधी माझी तयारी करून घेतली. जवळ जे हळदी कुंकू होतं तर ते घेऊन आली आणि त्यानंतर टेरेसवर आली, कारण घरची सगळी मंडळी वर गेलेली होती पतंग उडवण्यासाठी.
तर म्हटलं चला थोडंसं आपणसुद्धा बघून येऊयात. आणि म्हटलं एक ना दूर म्हणजे हळदी कुंकवाला जायचं आहे, तर ते यांच्यासोबतच मला जायचं होतं कारण तो परिसर जो आहे खूप लांब होता. तर म्हटलं चला माझी तयारी झाली आहे, तर हळदी कुंकू जाऊन घेऊन येऊयात. तर इथे थोडासा जो खेळ आहे पतंगबाजीचा तर तो रंगलेला होता, तर म्हणून म्हणाले की थांब 5 मिनटं, 5 मिनटाच्या नंतर जाऊ. तर इथे बघा काय छान अशा ज्या पतंगी वगैरे कट होतात, तर त्या लुटण्याचं आणि जो मांजा असतो तर तो लुटण्याचं काम चालू होतं. म्हटलं तोपर्यंत मी ना माझी दिवावात करून घेते, कारण निघायचं आहे तर त्याआधी म्हटलं दिवावात करून घेते. स्वयंपाक व्हायचा आहे, तर सानू म्हणाली की मामा तू जा, मी स्वयंपाकाचं थोडंफार जे काही आहे तर ते बघून घेणार म्हणून. स्वयंपाकामध्ये सुद्धा आज ना पनीर आणि काहीतरी गोडाधोडाचं म्हणजे बनवायचं असतं. तसं ॲक्च्युली ना दुसऱ्या दिवशी बनवतात आमच्या इकडे, म्हणजे 15 तारखेला बनवतात. पण दुसऱ्या दिवशी मग वाणाची वगैरे ना खूप धावपळ असते, हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो इकडे तिकडे, तर म्हणून मग मी 10-12 वर्ष झाले तर 14 तारखेलाच बनवून घेते. पण आज काही बनवणं होणार नाही, कारण आज 1-2 घरी ना वाणाची धावपळ होती. आणि त्यातल्या त्यात जिथे लांबच्याही ठिकाणी आम्हाला हळदी कुंकवाला जायचं होतं, तर ते घर शोधताच ना इतका उशीर झाला, म्हणजे जवळपास 8-10 किलोमीटरचा फेरफटका मारला आम्ही. आणि त्यानंतर मग कुठे ना त्यांच्या घरी जाऊन पोचलो आणि रात्री घरी यायला 10:30 वाजले. शेवटी आजसुद्धा माझा म्हणजे चिवडा आणि तिळाचे जे लाडू आहेत तर ते काही बनलेले नाहीत. तर अशा प्रकारे हा 2 दिवसाचा व्हिडिओ होता. तर बघा आता जे लाडू आणि चिवडा आहे तर तो मी उद्या बनवणार. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा भेटूया नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.